आहे। पुण्यामध्ये अनधिकृत बार आणि पब्सवर कारवाई होताना दिसते। दिवसभरात 26 हॉटेल्सवर पालिकेने कारवाई केलेली आहे। 37,000 चौरस फुटांचं बांधकाम पाडण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यावर हे पाडकाम करण्यात आलेलं आहे, कारवाई करण्यात आलेली आहे। 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये L3 या बारवर ड्रग्स सेवन केल्याचा व्हिडिओ या बारमधला समोर आलेला होता। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी काल कारवाईचे आदेश दिलेले होते। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी बोलूया। चंद्रकांत, मोठी कारवाई आहे, 1-2 नव्हे 28 बार पब्स हॉटेल्सवर कारवाई झाली आहे। हा फार्स आहे की ऍक्च्युअली कारवाई करण्याचा प्रयत्न आहे, म्हणजे जरब बसवण्याचा प्रयत्न आहे? खरं तर काल आपल्याला माहिती आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट आदेशच दिले होते, जे काही अनधिकृत बांधकाम आहेत म्हणजे पब्स आणि बार यांनी बांधलेले त्यांच्यावर बुलडोजर चालवा। त्यानंतर प्रशासन खरं तर ऍक्टिव्ह झालं आणि ही कारवाई केलेली म्हणजे फक्त FC रोडवरचे 4-5 बारचे जे समोरचे शेड टाकलेलं असतं किंवा भिंत असते हे सगळं पाडलं आणि ज्या बारमध्ये ड्रग्स सापडलं पब्समध्ये तिथंही आतमधलं सगळं स्ट्रक्चर जे बदललेलं होतं पबसाठी ते सगळं तोडून टाकलं प्रशासनानं। आणि त्यानंतर इतर बाणेर असेल, कोरेगाव पार्क या भागातले सगळे तोडून टाकलेले। खरं तर ही कारवाई ज्यावेळेस हिट अँड रन प्रकरण झालं त्यावेळेस अशाच पद्धतीने कारवाई झाली, पण त्यानंतरही ड्रग्स सापडतं म्हणजे हे आणखीन आश्चर्यकारक आहे। म्हणजे प्रशासन कारवाई करतं की कारवाई केल्याचं फार दाखवतंय, हे खरं तर तपासलं पाहिजे। जर खरंच प्रशासन कारवाई करत असतं तर पुन्हा ड्रग्स सापडलं नसतं शहरात। त्यामुळं ही कारवाई निश्चित एक दिवस करून चालणार नाही, तर कंटिन्युअसली करावी लागेल। सातत्यानं अशी कारवाई करत राहायला लागेल। या सगळ्या बार पब्सवर लक्ष ठेवावं लागेल। ड्रग्स येतच कसं पुण्यामध्ये याचा छडा लावावा लागेल। धन्यवाद चंद्रकांत, आपण सविस्तर बोलात याविषयी।